हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर तुम्हाला आता माझ्या हातात जे दिसतं आहे सो वाटत असेल ना हे काय पिते सकाळ सकाळ. तर माझा दिवस हा असा सुरुवात होतो. तर मी तुम्हाला दाखवते की सगळ्यात पहिले हे जे मी पिते आहे ते आहे ACV मोरिंगा ड्रिंक्स. जे तुम्हाला माहिती आहे ओझिवाचं, ते मी पहिलं पिते बिकॉज आता सध्या मी वेट लॉस जर्नी पण माझी चालू आहे. तर त्याच्यासोबत मी हे कंटिन्यू करते आणि त्याच्यासोबत माझा ऋग्वेदचा जो चालू असते मस्ती ती कंटिन्यू करतच असते. तर सगळ्यात पहिलं मी हे पिऊन घेतलं आणि त्याच्यानंतर थोडंसं टाईम त्याच्यासोबत स्पेंड करते. मी मेन म्हणजे दिवसभरच मी त्याच्यासोबत असते, बट कसं आहे की त्याच्यासोबत केलेला टाईम स्पेंड खूप वेगळा असतो. तो काही काही गोष्टी मला सांगत असतो की हे ते असं, बिकॉज आता तो 2 वर्षाचा होणार आहे. तर आणि तुम्हाला अजून पण असं वाटत असेल की माझा आवाज अजून पण असं थोडासा भारी भारी आहे, तर नो इश्यू. हे माझं सर्दीचं अजून चालूच आहे, ते हळूहळू होईल. तर तुम्हाला काय वाटतं की माझा वेट लॉस होईल का नाही? तसं तर होईलच बिकॉज मी कंटिन्यू चालू आहे माझं काही ना काहीतरी. तर बॅक टू माय टॉपिक की हे जे मी त्याच्यासोबत हे त्याचे असं त्याला असं वाटतं की माझी नखं वाढली आहेत. सो ते सुद्धा तो मला सांगत होता की माझे नेल्स वाढलेत सो तू बघ. आणि त्याला कळलं की मी माझा कॅमेरा ऑन केलेला आहे. सो हे त्याची मस्ती सुरू झाली होती. तर त्याच्यामुळे त्याचं हे चालू होतं की नको यार, तू मला मारू नको असं मला. बट तरी पण मी दिवसभर त्याच्यासोबत मस्ती करते आणि तो सुद्धा माझ्यासोबत, बिकॉज तो मला बसून तर देतच नाही. लोकांना असं वाटतं की यार, मी पण विचार करते की माझे फ्रेंड्स लोक आहेत ज्या मला सांगतात की आमच्या मुली आहेत त्या खूप शांत आहेत, त्यांना काहीच टेन्शन नाही आहे, त्यांना जेवायला दिलं तर हे तुम्ही मला बघू शकता. बट जेव्हा तो माझ्यासोबत असतो तेव्हा काहीच नसतं असं. आणि मग त्याच्यानंतर माझं बेसिक रेग्युलरचं जेवण. तर जेवणासाठी आज माझं हे होतं की डाळ बनवायची, राईस बनवायचा. तर ते लावलं होतं मी सगळ्यात पहिलं, बिकॉज मला हे कंपल्सरी लावायला लागतं ऋग्वेदसाठी. सो मी त्याच्यासाठी डाळ राईस लावला होता. आणि मग मी माझं स्किन केअर रुटीन पण करते फॉलो, बिकॉज आता म्हणजे डार्क स्पॉट्स पण मला कमी करायचे आहेत, म्हणजे डार्क सर्कल्स जे आहेत ते सुद्धा मला लाईट करायचे आहेत, म्हणून माझा फोकस आहे त्या गोष्टींवरती. माझं वेट लॉस चालू आहे, म्हणजे मी खूप साऱ्या गोष्टी आहे ज्या माझ्या बॉडीवरती आता रिकवर करायचा प्रयत्न चालू आहे माझा. तर हे कंटिन्यू मी करत राहणार आहे, जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी कंटिन्यू करणार आहे. सो तुम्ही पण मला ह्याच्यामध्ये सपोर्ट करत राहा. मला काही गोष्टी जर तुम्हाला वाटतं तर तुम्ही मला कमेंट्समध्ये पक्का सांगा की हे असं केल्याने हे गोष्टी होईल कारण मी तसं पण खूप गोष्टी आहेत ज्या ऐकल्यात त्या गोष्टी करते. मला असं वाटतं की कोणत्या कोणत्या गोष्टी ज्या जुन्या लोक सांगतात ते सुद्धा मी काही जर मला वाटलं मी गुगल करते, गोष्टी करते, त्यानंतर ते फॉलो करते. सो तुम्ही मला सांगत राहा. मला जर वाटलं तर मी त्या कंटिन्यू करणार माझ्या ब्लॉगमध्ये, मी यूज करणार, ट्राय करून तुम्हाला रिव्ह्यू पण देईन. आणि नंतर परत बघितलं तुमची माझी ऋग्वेदची मस्ती. ह्या दोघांची मस्ती खूप जास्त असते, आमची रेग्युलरची मस्ती आहे ही. सो हे तर तुम्हाला मी थोडे थोडे क्लिप्स दाखवते की हां हे असं आमचं चालू असते. म्हणजे त्याला असं वाटत होतं की फक्त मीच मारू शकतो. मग मी त्याला एकच बोलली की मी तुझीच आई आहे, सो मी तुला सगळ्या गोष्टी दाखवेन असं. मग त्याच्यानंतर हे जे दुपारचं ड्रिंक होतं, मी असं दिवसाला 2 ते 3 ड्रिंक कंटिन्यू पिते, बिकॉज माझ्या स्किनसाठी, माझ्या हेअरसाठी भरपूर गरज आहे म्हणून. आणि मग आम्ही जेवायला गेलो होतो. तर जेवणासाठी आम्ही सूप चायनीज ऑर्डर केलं होतं आणि तिला पावभाजी खायची होती प्रियाला, म्हणून आम्ही पावभाजीसुद्धा खाल्ली होती. मी टेस्ट केली होती, जास्त खाल्ली नव्हती म्हणून. आणि मग नंतर आजचा ब्लॉग इथपर्यंतच.